आणखी एक मोठी बातमी आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जागा वाटपाची चर्चा होणार असल्याचंही संजय राऊतांनी कन्फर्म केलंय। उद्याच्या बैठकीमध्ये फक्त चर्चा नाही तर निर्णय होणार असं राऊत म्हणतायत। तर महाराष्ट्राचा कारभार सध्या दिल्लीतून चालतो असा घणाघात सुद्धा राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केला। अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यामधलं समन्वय आणि जागा वाटप या संदर्भात चर्चा होऊ शकते। अनेक राज्यात तो प्रश्न नाही आहे, पण काही राज्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्या संदर्भात सुद्धा चर्चा होईल। महाराष्ट्राचा कारभार हा महाराष्ट्रातून चालत नसून दिल्लीतून चालतो आहे। सगळेच निर्णय राजकीय असतील, इतर काही निर्णय असतील, अगदी पोलीस स्टेशनला सुद्धा दिल्लीतनं फोन येतो आणि मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहीत नसतं कोणावर कारवाई करायची, कोणावर कारवाई नाही करायची, कोणाला सोडायचं, कोणाला अडकवायचं, कोणाच्या मागे चौकशीच्या ससेमारा लावायचा। महाराष्ट्र हे दिल्लीतून ठरतं। त्याच्यामुळे मुख्यमंत्री किंवा त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे दिल्लीतून कायमचे राहिले काय, मग काय याच्यात काय महाराष्ट्राला काय फार फरक पडत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।